पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा मध्ये। आपण गप्पा मारतो आहोत मुग्धा समर्थ पांडे याच्याशी। मुग्धा, मागच्या भागामध्ये तुझा स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसल्यापासून ते माध्यमात येईपर्यंतचा प्रवास या सगळ्याविषयी आपण गप्पा मारल्या। जसं आपण तू देवाविषयी म्हणालीस की देव एक पुश देतो आणि तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात। त्याचबरोबर आपल्या आयुष्यात येणारी माणसं हा सुद्धा एक फार महत्त्वाचा घटक असतो। काय वाटतं की एवढ्या सगळ्या वर्षात माणसांची किती साथ तुला मिळाली? जवळची असेल, लांबची असेल, मित्रमैत्रिणी असतील, आई वडील असतील, नातेवाईक असतील? सुरुवातीच्या काळात फक्त आई वडील सोबत होते, कारण हे असं अवघड जागचं दुखणं होतं की सांगताही येत नव्हतं, कुणाचा सपोर्ट मागताही येत नव्हता। आई वडील आणि मावशा होत्या माझ्या, त्यांनाच फक्त माहिती होतं आणि त्यांना ह्याची जाणीव होती की मी कशातनं जाते। बाकी होतं काय, मुलीची जात आहे, मानसिक आजार आहे, ह्याचा इतका मोठा बाऊ केला जातो समाजात, इतका मोठा अजूनही स्टिग्मा आहे की तुम्हाला लगेचच वेडात काढलं जातं, म्हणजे तुम्हाला एक चान्स पण दिला जात नाही स्वतःला प्रूव्ह करायला। आणि विशेषतः मानसिक आजारात, विशेषतः नाही, रादर मानसिक आजारातच। बाकी तर तुम्हाला सहानुभूती मिळते। माझा हात कापला गेला असता तर मला सहानुभूती मिळाली असती, अरे हिला हात नाही किंवा हिला हे नाही किंवा हिला दुसरं काहीतरी झालं। पण मानसिक आजारात कुठेतरी समाज तुम्हाला दोषी समजायला लागतो की ही म्हणजे जो रुग्ण आहे तो पीडित नसतो, तो दोषी असतो। असा अनुभव यायला लागला होता। त्याच्यानंतर अर्थात माझा नवरा, त्याला सगळं काही माहिती होतं आणि त्यांनी मला खूप छान रीतीने एक्सेप्ट केलं। रादर त्याला आमची ओळखच अशी झाली की आनंद नाडकर्णी नावाचे एक, माहिती असेल, मुंबईतलेच एक सायकॅट्रिस्ट आहेत, मोठे मनोविकार तज्ञ आहेत, त्यांनी एक द्विज पुरस्कार नावाचा पुरस्कार सुरू केला होता। पहिलं वर्ष होतं, त्याचा उद्देशच हा होता की लोकांनी खुलावं, लोकांनी बोलावं की मला त्रास झाला आणि लोकांनी ते एक्सेप्ट करून त्यांची यशोगाथा सांगावी। आणि मी तेव्हा झी मध्येच काम करत होते, मी विचार केला यार मी पण लिहिते, मला पण सांगायचंय मला काय झालं होतं। त्यामुळे मी त्या पुरस्कारासाठी अप्लाय केलं होतं आणि तोपर्यंत तर मला भीती नाही वाटली, जोपर्यंत मिळाला खूप आनंद वाटला की माझं काहीतरी भारतातल्या 3-4 लोकांना त्यांनी सिलेक्ट केलं होतं, त्याच्यातली मी एक होती। पण नंतर जेव्हा कळलं की आता हे सगळ्यांना कळेल, एक तर आपण माध्यमात मी समोर पाहते तर माझ्याच चॅनलचा एक माणूस आणि स्टारचा एक माणूस माझा बाईट घ्यायला उभा आहे की आता तुम्हाला पुरस्कार मिळाला, तेव्हा मग वाटलं की यार खरंच मी सांगायला हवं होतं का, मी लपवायला हवं होतं का सांगायला हवं होतं? आता माझा एम्प्लॉयर काय म्हणेल, आता माझी ऑर्गनायझेशन, मी ऑफिसमध्ये गेल्यावर काय म्हणतील लोक? तर कुठेतरी आनंद मिटला होता, तोपर्यंत संपला होता। आता भीती वाटायला लागली होती की डेलिबरेटली मी काही लपवलं नव्हतं, पण डेलिबरेटली सांगितलंही नव्हतं तोपर्यंत। पण एकदा हिम्मत केली आणि मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला, कोणी मला माझी हेटाळणी नाही केली। या सगळ्या प्रवासात ज्या व्यक्तींची तू नावं घेतलीस त्या सगळ्यांना तुझ्याविषयी काय म्हणावं असं वाटतं? आपण त्यांच्या प्रतिक्रिया बघू। तुम मेरे लिए दुनिया की सबसे खूबसूरत पत्नी हो, बेटे के लिए सबसे अच्छी माँ हो और अम्मा बाबूजी के लिए एक सुसज्जित संस्कारिक बहू हो। और हमारे साथ जो पिछले 5 साल से हम एक सफल और एक बहुत खुशनुमा शादीशुदा ज़िंदगी बिता रहे हैं, उसके बारे में मैं ज़रूर कहूँगा कि मुग्धा एक ऐसी लड़की है जो कभी भी किसी चीज़ से हार नहीं मानती। और जिस तरह से मुग्धा पहले थी और आज जिस तरह से उसने अपनी सारी कमियों पे विजय पाया है, ये बताता है कि ईश्वर जब भी किसी को कोई तकलीफ़ देता है और इंसान उस तकलीफ पे विजय पाता है तो निश्चित रूप से जो बनता है वो मुग्धा बनती है। मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे। 10वी मध्ये शाळेच्या परीक्षेत 92% मार्क मिळवणारी मुग्धा बोर्डाच्या परीक्षेत मात्र 75 वरच आली। आम्हाला कळेच ना, आम्हाला वाटलं की बोर्डातच काहीतरी गोंधळ झाला, पण पुढे 11वी 12वी मध्ये ती सपशेल कोसळली। 2 वर्ष मुग्धा अंधारातच होती, म्हणजे 11वी आणि 12वी, आणि त्यानंतर मात्र आमच्या लक्षात आलं की हिला या अंधारातून बाहेर काढण्यासाठी हिच्या स्पर्धाच उपयुक्त ठरतील। मी तुझा बाबा बोलतोय। तू आमची एकुलती एक लाडाकोडात वाढलेली मुलगी, भिवापूर सारख्या खेड्यातून शिक्षणासाठी नागपूरला येऊन तू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलास। दुर्दैवाने याच काळात तुला तो आजार जडला, जो अतिशय असाध्य आजार म्हणून ओळखला जातो, परंतु त्यावर तू मात केलीस, तुझ्या कर्तृत्वाने, स्वप्रयत्नाने। आज तुझ्या पदावर आहेस। त्या पदावर पोचणं हे कदाचित आमच्यासारख्या
नोकरी पेशातील माणसाला एक दिवा स्वप्न होतं, परंतु ते सिद्ध करून दाखवलंस. तू आजारपणावर मात करत असताना अनेकदा आमच्यापासून ते लपवून ठेवलंस. आम्हाला त्याची जाणीवही होऊ दिली नाहीस बराच काळपर्यंत. परंतु जेव्हा जेव्हा मुग्धा आम्ही गावावरून येऊन तुला बघायचो, तुझा मलुली चेहरा पाहून आमच्या अंतःकरणात जी चर उठायची ती फार वेगळी होती. काय वाटतं ह्या सगळ्या आजारपणाच्या प्रवासात नात्यांचे बंध अजून घट्ट झाले जे एरवी एवढे झाले नसते? मला वाटतं आईबाबांची साथ एखाद्या आपल्या मुलाला खूप, म्हणजे ते असतंच, ते नॅचरल असतं, थोडंसं ऑब्वियस असतं. माझ्या आईबाबांनी खूप पुढे जाऊन मला मदत केली, खूप माझे मित्र बनून राहिले. पण त्याहीपेक्षा जास्त मला अंजनीचं, माझ्या नवऱ्याचं कौतुक वाटतं. कारण इतका भ्रम समाजात असताना, इतक्या साऱ्या समज असताना, त्याला जेव्हा मी सांगितलं, त्याने मला जेव्हा सांगितलं आपण लग्न करूयात किंवा जे काही, मी म्हटलं बाबा असं असं आहे, हे कधीही होऊ शकतं, हे परत येऊ शकतं. तुला जशी मी आज दिसते तशी मी तुला कदाचित उद्या नाही दिसणार, कदाचित 5 वर्षानंतर नाही दिसणार. कारण या आजाराचं एक महत्वाची गोष्ट आहे की हा रिलॅप्स होतो, परत येऊ शकतो जर तुम्ही कंट्रोल नाही केला तर. त्यांनी मला खूप छान उत्तर दिलं होतं आणि आय वुड लाइक टू कोट हिम हियर. त्याने म्हटलं होतं की मुग्धा, जब वेल्डिंग होता है ना किसी भी चीज का, तब ये होता है कि ऐसे लोहे की चीज टूट गई, उसको वेल्डिंग हुआ और वेल्डिंग ठीक से हुआ, तो जितनी बाकी लोहे की चीज मजबूत नहीं होती उससे कई ज्यादा वो वेल्डिंग वाला पार्ट मजबूत होता है. तो तुम्हारे मन को तो वेल्डिंग हुआ है ना, तो तुम तो ठीक हुई हो, तो यू आर स्ट्रॉंगर देन व्हॉट आय वॉन्टेड और आय अज्युम दॅट. मला ते खूप छान वाटलं. त्यांनी जो माझ्यात विश्वास दाखवला आणि त्यांनी जो फेथ दाखवला, त्याच्यानंतर ऑफकोर्स खूप सारी सिक्युरिटी, सुरक्षितता, प्रेम, हाच खरं तर मूलमंत्र असावा कुठल्याही मानसिक आजारावर विजय मिळवण्याचा. हाच एक मूलमंत्र आहे आणि तो अंजनीने मला समर्थपणे दिला. या गप्पा आपण सुरू ठेवूया. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. जिंदगी मिलेगी दोबारा मध्ये मुग्धा समर्थ पांडे हिच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. मुग्धा, काय वाटतं की स्किझोफ्रेनिया या आजारानं तुला काय शिकवलं? अगदी थोडक्यात. लोकांचं दुःख जाणून घ्यायला शिकवलं. मी आता कुठल्याच गोष्टीला वन साइडेड नाही बघत. कुणी कसं वागतंय त्याच्या मागे काहीतरी दुसरीही कारण मीमांसा असू शकते हे शिकवलं. खूप जास्त संवेदनशील केलं. आणि मला वाटतं जे मी करते कम्युनिकेशन, संवाद, त्याच्यामध्ये दुसऱ्यांच्या भावना किंवा ह्युमन इमोशन्स समजणं हे इतकं महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही ते समजला तरच त्याला अपील करू शकता, त्याला हात घालू शकता. त्याच्या आधी तुम्हाला ती भावना कळायला तर हवी ना. खरंय. मला ते खूप संवेदनशीलतेने लोकांकडे बघायला, त्यांच्या भावनांकडे बघायला शिकवलं आणि ऑफकोर्स खूप स्ट्रॉंग केलं. मग मला असं वाटतं, आता मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की तो स्ट्रगल छोटा होता. 6 वर्ष माझी ऑलमोस्ट वाया गेली, माझं करिअरनी दुसरी कुठली तरी दिशा घेतली, पण आता मला तो छोटा वाटतो. आणि आता असं वाटतं की यार ते झेललंय ना मी, मग आता आयुष्यात काही झालं तरी मॅनेज होऊन जाईल. खूप सारं बळ मिळालं मला. खूप सारं बळ मिळालं. या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही आमच्या प्रत्येक पाहुण्यांच्या हातात आरसा देतो आणि प्रत्येकाला स्वतःशी काहीतरी बोलायचं असतं, स्वतःशी काहीतरी सांगायचं असतं. तर आज मी तुला हा आरसा देणार आहे आणि आरशात बघून स्वतःशीच काय बोलावं असं वाटतं हे मी तुला विचारणार आहे. आज या आरशातल्या मुग्धाकडे बघून एक कविता सुचते. सावळ्या सावल्या सारल्या दूर मी, सुरमई सुखते व्यापले अंतरी. काल केला इथे शोक मी साजरा, आज माझ्या मनी मोरतो नाचरा. तमातील तारका आज ल्यालेच मी, सुरमई सुखते व्यापले अंतरी. रोज नेत्रातुनी अश्रू का ओघळावे, वैशाख वणवेच का माझ्या भाळी यावे. सुन्या मैफिली तरंग भरलेत मी, सुरमई सुखते व्यापले अंतरी. क्या बात आहे. मनातले हे नाचरे मोर असेच नाचत राहावेत आणि तुझ्या आजूबाजूच्या माणसांच्या मनात सुद्धा असेच नाचरे मोर तू सतत जिवंत ठेवावेस. या तुला शुभेच्छा. तुझ्या पुढच्या पूर्ण करिअरसाठी सुद्धा तुला शुभेच्छा. थँक्यू. तर आपण बघितलं की समोर निराशा असताना, सोबत निराशा असताना सुद्धा
आपला चेहरा आरशात बघताना ज्यांनी नेहमी आशेचाच चेहरा पाहिला, अशा अजून काही वल्लींना घेऊन, अशा अजून काही आशेच्या बेटांना घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.